मित्रांनो, आज अवसरीच्या घाटामध्ये आलेलो आहे आणि आज भव्य अशा बैलगाड्या शर्यत होती। आज मोने आणि बगीरा आज घाटामध्ये आलेले, त्यांचा आज सत्कार केलेला नाही घाटात आज। तर बघूया आज ही जोडी कुठून आलेली आहे आणि त्यांची थोडक्यात मुलाखत घेतोय। दादा नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा नाव सांगा आपलं। भागेश बाळासाहेब बोर। नियोजन कसं काय होतं आज बैल घाटामध्ये आणायचं काय? हा, हे योगेश भाऊ निवृत्ती साठे यांचा हा बैल आहे बगीरा, मान मुळशी मधला। ते तिकडनं आलेले सकाळी। आणि हा रवी वदरकर आणि जय भावनी बैलगाडा संघटना बालाजी ग्रुप मंतरचा मोन्या हा अवसरीमध्ये असतो बैल। आणि नियोजन म्हणजे 2 दिवसापूर्वी नियोजन झालं, म्हटलं अवसरीच्या घाटामध्ये एक वेगळं काहीतरी नियोजन करूया आपण। त्या संदर्भाने आपण छकडी पळवली घाटामध्ये। कशी पळाली काय छकडी आज? चांगली पळाली गाडी। आता सेकंड काट्याला कुठं कुठं पळतात खरं? हे मावळ मुळशी आणि तिकडे याच्यामध्ये पुण्यामध्ये वगैरे। ही जोडी असते का काय? नाही, प्रत्येक वेळ वेगवेगळा असतो। ही यांना त्यांच्या इकडला पण असतो, म्हणजे नाही का त्यांच्या घरची पण बैल आहे त्या शेटची, मग त्यांची ती घरची पण असतात। आमची पण असला दुसरा एक आहे आमच्याकडे, तो पण घरचा असतो। परत ते सरपंच आपले दादा डामले यांचा पण ताज आपलं सरदार झुकलेला आहे याच्याबरोबर। त्याच्यानंतर वायकरप्पा यांचा ताज, त्याच्यानंतर रायबा म्हणून आहे वायकरप्पा त्यांचा, ही बुधुडी यांच्या दोघांची असते, मोने आणि तो। आणि त्यांचा मैब्या आणि हा बगीरा ही त्यांची जोडी असते घरची। अवसरी घाटात प्रथमच आलेत, तर काय सांग आज कमिटीने त्यांचा सत्कार ठेवला? हो, सत्कार केला कमिटीने आमचा सर्व, म्हणजे नाही का छकडी पळवल्याबद्दल त्यांनी आमच्या सर्वांचा सत्कार केला। त्यांनी पण म्हणजे एक वेगळं नाही का नियोजन, म्हणजे आलेत बा एवढ्या लांबनं, तर त्यांना आपण थोडासा मान देऊ, हे करू। त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगला मान दिला आम्हाला। चांगला झाला घाट। गाडी आमची झाली नाही, थोड्यावरून पडली, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही काही नाराज नाही आहे। खरं म्हणजे ह्या जोडी सेकंड काट्यामध्ये व्हिडिओ पण व्हायरल झाले त्यांची, तर सगळ्यात जास्त ह्या जोडीला हिवा आले होते। हो, तर कोणतं होतं काय मैदान ते माहिती? आपलं वाळुंजवाडीचा घाट होता। वाळुंजवाडीचा? हो, वाळुंजवाडीचा घाट। किती झालं का तिथं 1166 झालं। 1166 म्हणजे एवढा लोड घेऊन 1166। आणि स्टार्ट टू एंड त्या घाटाला टपरा आहे। छकडी क्षेत्रात पण योगेश भाऊ साठे यांचं मोठं नाव आहे। हो, भरपूर मोठं नाव आहे। तर काय सांगणार त्यांचे 4 बैलामध्ये पण नाव आणि छकडीमध्ये पण? हा, नाही ते कसे आता त्यांचं पहिल्यापासून भरपूर नाव आहे, मग त्यांचे नियोजन वगैरे सगळे परफेक्ट असतात। त्यांचे कार्यक्रम काय करतात सगळे, लांबणे येणं जाणं सगळ्या गोष्टी त्यात मॅनेज करून घेतात ते सगळे। बैलांची काय सांग खासियत वगैरे? खासियत म्हणजे असं काही नाही, बैल एकदम व्यवस्थित आहे, मारणे नाही काही नाही, एका चालतो, माणसाला दुपायला वगैरे त्रास नाही देते, चालणी वगैरे व्यायाम वगैरेला चालवले तरी काही प्रॉब्लेम नाही त्यांना। ड्रायव्हर वगैरे कोण असतात? आजचा ड्रायव्हर होता ओमकार आणि छोट्या ड्रायव्हर आणि एक साहिल कराळे म्हणून, हे 3 ड्रायव्हर असे आमचे। दादा नमस्कार। नमस्कार। नाव सांगा पहिल्यांदा। माझं नाव सचिन भोर, मी राहणार अवसरी। नियोजन आज अवसरी घाटाने केलेलं बैलांचं आणि एक सत्कार ठेवला बैलांचा, नाही तर कसं काय? नाही कसं आहे, एकतर शक्यतो घाटावर ही छकडी नवीनच उपक्रम आहे, लोकांना जास्त माहीत नाही। 4 बैल शक्यतो या परिसरात 4 बैलांचाच जास्त वावर असतो, 4 बैलांचं मैदान होतं, तर त्यात छकडी म्हणजे एक नवीन खेळ आला, इकडल्या घाटावरच्या लोकांना जास्त माहीत नाही आहे। तर ही छकडी पाहण्यासाठी अतिशय गर्दी झाली, लोक खूप उत्सुकतेने बघत होती काय नक्की हा खेळ, कारण शक्यतो सगळे आपले टीव्ही यूट्यूबवरच बघतात। आज लोकांना समोरासमोर पाहण्यास भेटला हा खेळ, लोकांना एक वेगळीच मजा वाटली हा खेळ पाहण्यात। बैलांना वगैरे पळताना कधी बघितलेलं का तुम्ही याच्या आधी? हो। कसं असतं एक नियोजन तिथं?
आमचं 4 बैलांचं नियोजन असतं इकडे सर्व. आज ग्रामस्थांनी पण चांगला मान सन्मान केलेला अवसरीवाले. हो, त्यांनी आम्हाला एक ट्रॉफी वगैरे देऊन सत्कार केला. योगेश शेठ, नमस्कार. नमस्कार. आज अवसरी ग्रामस्थांनी आज खऱ्या अर्थानं तुम्हाला एक निमंत्रण दिलं आणि आज घाटात येऊन तुम्ही खऱ्या अर्थानं एक चकडीची शोभा दाखवली घाटामध्ये. प्रथमच आज अवसरी घाटामध्ये हा उपक्रम त्यांनी राबवला आणि चकडी बैलांचा आज सन्मान केलेला आहे. तर कसं काय नियोजन होतं एक सांगा. नियोजन मोने आणि बगीरा होता, आपले सरपंच वजराड्याचे आणि बालाजी ग्रुप यांनी नियोजन केलं होतं. बगीरा आणि मोनेचं नियोजन. आता बगीरा आणि ही गाडी एक खूप व्हायरल जोडी झाली आणि त्यांचं रेकॉर्ड ब्रेक म्हणजे त्यांना एक व्ह्यू गेलते नाही का. तर कसं एक नियोजन होतं ते. एक मैदानामध्ये त्यांची एक रेकॉर्ड ब्रेक म्हणजे जोडी पळालेली होती ती आणि त्याला सगळ्यात जास्त यूट्यूबमध्ये व्ह्यू गेलते. मोने आणि सरदार पळाले ते, बगीरा नव्हते पळाले. बगीरा आणि मोने आज पहिल्यांदाच पळाला. बगीरा आणि मोन्या पळाला पहिल्यांदाच पळाला. पुन्हा झाली खरं काय बैलांची खरेदी काय. बगीराची खरेदी सचिन निलक म्हणून येतले, बैल 4 वलीतलाच आहे. 4 वलीतून सचिन निलक म्हणून वडगाव काशिंबी त्यांच्याकडून घेतलेलं आहे. यात्रा कमिटीबद्दल काय सांगसान आज. चांगलं नियोजन मस्त केले. काटे चाबूक सगळ्यांनाच बंदी ठेवलेले त्यांनी. छेकडे पण आम्ही आणले. ड्रायव्हरला सांगितलं होतं पहिलं शेपी चावा बिवा काय घ्यायचं नाही. नियोजन अतिशय उत्कृष्ट केलं होतं. अवसरी ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद. आणि आता कधी सेकंड काटा वगैरे आता चालू कधी होणार आता तुमच्याकडे? गणपती नंतरच होते. गणपती नंतर तुमच्या यात्रा चालू आहे. संघटना कशी आता तुमच्या इकडे काय चालू आहे, व्यवस्थित चालू आहे काम. नियोजन चांगलं चालू आहे. कसा वाटला खेळ काय आजचा. चांगलं वाटलं. चांगला बऱ्याच दिवसातून आज फेर होते. हां. आता जाईन बगीरा 22 तारखेला आहे गट. बारामतीला तिकडं पळण आता. बगीरा बारामतीला दिसन मैदानामध्ये नाही का. आता तुम्ही तिकडं 3 फेऱ्यात पण जात आहे, इकडे सेकंड काटा पण खेळताय, 4 बैलात पण खेळताय. तर कसं एक शर्यत कशी वाटते. चांगले वाटते. 3 फेऱ्यामध्ये वेगवेगळे उपक्रम असतात. इकडे 3 फेऱ्या असतात, इकडे सेकंड काटा. हो, नाद कसं वाटतंय ह्या 3 फेऱ्यातला. चांगला आहे. 3 फेर बैल पळत असलं की काय नाही, कुठलाही नात काय सोप्पाचे. 3 फेऱ्यात पळतोय आपण. इकडे सेकंड काट्याला बी पळतोय आणि 4 बैलात बी पळतो. चालते. आज अवसरी घाटात येऊन एक थोडीशी मुलाखत दिली तुम्ही. धन्यवाद.